या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पोर्टलवरील महत्त्वाची गणिते, स्पष्टीकरण अँड ट्रिक्स। मित्रांनो, जिल्हा भरती होणारी पेपर्स सर्व पोर्टलद्वारे घेण्यात येणार आहेत आणि पोर्टलवर नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांचा सराव करा। वारंवार उदाहरणे पहा, लिहून घ्या। सराव हीच यशाची गुरुकिल्ली आहे। चला तर पाहूया मग पोर्टलवरील प्रश्न लगेच। या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पोर्टलवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न। पाहूया पहिला प्रश्न लगेच। इफ मराठीतून वाचूया सुरुवातीला। जर y च्या x% 100 असतील आणि z च्या y% 150 असतील तर x आणि z मधील सहसंबंध स्पष्ट करा। तर या ठिकाणी आपल्याला y च्या x% बरोबर 100 म्हणजे आपण असं लिहू शकतो y गुणिले x% म्हणजेच x/100 बरोबर 100 हे आहे पहिलं समीकरण। आणि दुसऱ्या समीकरणाचा जर विचार केला तर z च्या y% म्हणजेच z गुणिले y/100 बरोबर 150। तर हे दोन समीकरण दिलेले आहेत आणि आपल्याला विचारलेलं आहे x आणि z मध्ये काय संबंध असेल। तर x आणि z मध्ये संबंध शोधत असताना या ठिकाणी आपण y च्या स्वरूपामध्ये x आणि z ची किंमत सेपरेट काढूया। हे जर आपण असं लिहिलं y बरोबर इथं भागाकारामध्ये जे 100 दिसतं ते इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये येईल म्हणजेच हे 100 गुणिले 100 होईल आणि गुणाकारामधील जे x आहे ते छेदामध्ये येईल म्हणजे या ठिकाणी भागाकारात येईल। याच पद्धतीने आता या ठिकाणी y ची किंमत जर सेपरेट काढायची असेल तर हे 100 गुणाकारामध्ये जाईल म्हणजेच y बरोबर 100 गुणिले 150 आणि छेदामध्ये राहील हे z। तर पहा या ठिकाणी y बरोबर 100 गुणिले 100 छेद x आणि z बरोबर 100 गुणिले 150 छेद z म्हणजे y च्या किमती या ठिकाणी x च्या स्वरूपात आहे आणि या ठिकाणी z च्या स्वरूपात आहे। y जर सारखा असेल तर हे दोन्ही पण किमती समानच असल्या पाहिजेत म्हणजे आपण असं लिहू शकतो 100 गुणिले 100 छेदामध्ये x बरोबर 100 गुणिले 150 आणि छेदामध्ये z। तर तुम्हाला लक्षात आलं असेल ही y ची किंमत इथे दिलेली आहे आणि ही y ची किंमत आहे म्हणून या ठिकाणी x आणि z आपण समोरासमोर घेतलेला आहे। तर या ठिकाणी पहा हे z इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये जाईल आणि हे x इकडे गेल्यानंतर गुणाकारामध्ये जाईल म्हणजे आपण असं लिहू शकतो z गुणिले 100 गुणिले 100 बरोबर हे x इथे येईल म्हणजेच x गुणिले 100 गुणिले 150। आता दोन्हीकडील 100 दोन्ही बाजूला जर 100 न भागला आपण 100 एक 100 आणि इकडे 100 एक 100 कटून जाईल। त्यानंतर इथं 100 दिसते आणि इकडे 150 आहे तर 50 न भाग घालूया। 50 दोन्ही 100 आणि या ठिकाणी 50 त्रिक 150 म्हणजे आपलं उत्तर पहा हे 2 z गुणिले 2 म्हणजे 2z बरोबर 3x म्हणजे हे 3x हे उत्तर येईल। या ठिकाणी पर्याय क्रमांक दिलेला आहे आपल्याला 3। या पद्धतीने हा आपण प्रश्न सोडवून घेणार आहोत किंवा यासारखा प्रश्न आला तर या पद्धतीने आपल्याला सोडवावा लागणार आहे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच। यानंतर पुढचा प्रश्न आहे -5चा वर्ग गुणिले -3/7चा वर्ग ची किंमत काय असेल। म्हणजेच -5चा वर्ग गुणिले -3/7 कंसाचा वर्ग। हे जर आपण सोडवलं तर या ठिकाणी 5चा वर्ग 25 येईल। वजा जरी संख्या असली तरी वर्ग केल्यास धन होतो गुणिले या ठिकाणी -3चा वर्ग 9 गुणिले 7चा वर्ग 49। त्यानंतर 25 आणि 9चा गुणाकार करा 225 छेदामध्ये 49 म्हणून याचं उत्तर असेल 225 छेद 49 पर्याय क्रमांक 2। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। यानंतर पुढचा प्रश्न आहे गुणोत्तर श्रेणीवरचा। एका गुणोत्तर श्रेणीचे पहिले पद आणि सामान्य गुणोत्तर अनुक्रमे 3 व 4 आहे तर चौथे पद काढा। तर या ठिकाणी लक्षात घ्या पहिले पद म्हणजेच a बरोबर 3 दिलेला आहे आणि गुणोत्तर जे आहे गुणोत्तर ते 4 दिले। याचा अर्थ पहिलं पद
पहिले पद 3 असेल. आता दुसरे पद जर काढायचं असेल, दुसरे पद, तर ह्या 3ला 4ने गुणायचं, कारण गुणोत्तर 4 आहे, म्हणजे 3 चोक 12. त्यानंतर तिसरे पद, याला पुन्हा 4ने गुणा, 12 चोक 48. त्यानंतर चौथे पद, 48ला पुन्हा 4ने गुणा, 4 8 32ला 2, हातच्याली 3, 4 चोक 16 आणि 3 19, म्हणजे 192 येईल. आणि या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आपल्याला पर्याय क्रमांक 2 192. तर मित्रांनो, हे गुणोत्तर आणि प्रमाण यामध्ये भूमितीय श्रेणीचं उदाहरण आहे. हे श्रेणीचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे अंकगणितीय श्रेणी, तर भूमितीय श्रेणीमध्ये गुणोत्तर स्थिर असते, तर अंकगणित श्रेणीमध्ये फरक हा स्थिर असतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे, वर्गमुळात 2 बरोबर 1.414 दिले आहे, तर वर्गमुळात 2450 ची किंमत काढा. तर आपल्याला वर्गमुळात 2450 ची किंमत काढायची आहे. यापूर्वीच आपण एका व्हिडिओमध्ये वर्गमुळात 2 ची किंमत दिल्यास उत्तर कसं काढायचं शोधलेलं आहे. तर 2450 ला आपण असं लिहू शकतो, 2 गुणिले 1225. आता हा 1225चा पाडा काही मला पाठ नसतो, परंतु आपल्या लक्षात आलं पाहिजे 2400च्या निम्म किती व्हायला पाहिजे, तर 2400च्या निम्म 1200 आणि वरच्या 50च्या निम्म 25 आणि याचीच दुप्पट केली तर 2450 येतं. यानंतर हे वर्गमुळामध्ये 2 गुणिले हे 1225, तर आपल्याला 1225चं वर्गमूळ कसं काढायचं माहिती आहे. एकक स्थानी 5 आहे म्हणून 5 येईल. आणि 12 कोणत्या 2 संख्येचा गुणाकार येतो, तर 3 गुणिले 4, याच्यातली लहान संख्या 3 म्हणून हे 3 इथे येईल. याचा अर्थ 1225चं वर्गमूळ येईल 35. आता आपल्याला वर्गमुळात 2 ची किंमत दिली आहे 1.414 गुणिले 35. तर या ठिकाणी हा गुणाकार आपल्याला करून घ्यावा लागेल. आता हा गुणाकार करण्याची पण एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. या ठिकाणी जर आपण याला 2 ने भागलं तर याला 2 ने गुणू शकतो. म्हणजे याच्या निम्म जर आपण केलं, याच्या निम्म जर केलं आपण, उदाहरणामध्ये आपण जर ह्याला निम्म केलं तर असं होईल, 2 न भागा ह्याला, शून्याचा भाग बेसती 14, त्यानंतर शून्याचा भाग आणि बेसती 14 आणि ह्या 35ला दुप्पट करायचं, कारण ह्याला आपण 2 न भागलंय, ह्याला 2 न गुणायचं, 70. हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळून जाईल. हे शून्याला 0, 7 7 49ला 9, हातच्याली 4, 7 गुणिले 0 0 आणि 4, 4 आणि 7 7 49 आणि दशांश चिन्ह 1 2 3 1 2 3, म्हणजेच उत्तर असेल 49.49. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे आपल्याला 49.49. तर ही भागाकाराची पद्धत तुम्हाला लक्षात आली नसेल तर आणखी एकदा सांगतो. समजा मला 12 गुणिले 20 करायचं आहे, तर मी या ठिकाणी कोणत्याही संख्येला 2 ने भागू शकतो. याला जर 2 ने भागलं तर हे 6 येईल आणि ह्याला 2 ने गुणा, हे 40 होईल. या दोन्हीचा गुणाकार जेवढा येतो 240, तेवढाच गुणाकार याचा पण येत असतो 240. आणखी एक उदाहरण पाहूया. आता याला भागूयात 2 ने, 12ची दुप्पट करूयात, म्हणजे 24 गुणिले 10 करूयात. याचा पण गुणाकार 240च येतो. फक्त गुणाकार लवकरात लवकर करण्यासाठीची ही पद्धत आहे, कारण आपल्याला या ठिकाणी 35चा पाडा शक्य नाही म्हणणं, आणि 35चा पाडा म्हणून आपण गुणाकार करायला वेळ लागेल, म्हणून तुम्हाला ही पद्धत सांगितलेली आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक्स वाय झेड या धन संख्या आहेत की एक्स गुणिले वाय बरोबर 14, म्हणजेच एक्स गुणिले वाय बरोबर 14. त्यानंतर वाय गुणिले झेड बरोबर 10, म्हणजेच वाय गुणिले झेड बरोबर 10 आणि झेड गुणिले एक्स बरोबर 35. तर आपल्याला विचारलंय एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर किती असेल. तर पहा, अतिशय सोपा प्रश्न आहे, तोंडी तुम्ही हा सोडवू शकतात. आता एक्स गुणिले वाय बरोबर 14, म्हणजे या ठिकाणी एक्स आणि वायच्या किमतीचा गुणाकार 14 येतो. आता कोणत्या 2 संख्येचा गुणाकार 14 येतो जर आपण लिहिलं तर 2 गुणिले 7 बरोबर 14 येतं, किंवा 1 गुणिले 14 बरोबर पण 14 येतं. या 2 कंडिशन आलेल्या आहेत. त्यानंतर वाय गुणिले झेडचा विचार करूयात. 10 जर उत्तर यायचं असेल तर 2 गुणिले 5 बरोबर पण 10 होतं आणि 1 गुणिले 10 बरोबर पण 10 येतं. त्याचबरोबर झेड गुणिले एक्सचा जर विचार केला तर 5 गुणिले 7 बरोबर 35 होतं. त्याचबरोबर 1 गुणिले 35 बरोबर पण 35 होतं.
तर यापैकी कोणत्या जोड्या निवडायच्या हे जर थोडा विचार केला आपण तर लक्षात येईल आपल्याला x बरोबर आपण 7 घेऊ शकतो, म्हणजे हे 7 गुणिले 2 लिहू शकतो. y गुणिले z म्हणजेच 2 गुणिले 5 लिहू शकतो आणि z गुणिले x म्हणजेच या ठिकाणी 5 गुणिले 7 35. म्हणजेच थोडक्यात x बरोबर आपल्याला 7 मिळालेला आहे, y बरोबर 2 मिळालेला आहे आणि z बरोबर 5 मिळालेला आहे. तरच या कंडिशन सगळ्या पूर्ण होतात. आता या सर्वांची जर बेरीज केली तर 7 आणि 2 9 आणि 5 14, म्हणजेच पर्याय 3 हे उत्तर बरोबर असेल. या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न तोंडी पण सोडवता येतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पाहूया विभाज्यतेवरील प्रश्न. या ठिकाणी एक संख्या दिलेली आहे 10,60,301 ला पूर्ण भाग जाईल. तर या ठिकाणी पहा पर्याय दिलेले आहेत आपल्याला 2, 11, 9 आणि 6. एकक स्थानी 1 आहे, म्हणजेच 10,60,301 एकक स्थानी 1 आहे, म्हणून याला 2 नी भाग जात नाही आणि 2 नी जात नसेल तर 6 नी पण जात नसतो, म्हणजे 6 नी पण जाणार नाही. 2 पर्याय संपले. आता राहिलं 9 आणि 11. 9 नी भाग जाण्यासाठी सर्व अंकाची बेरीज 9च्या पाड्यात असायला पाहिजे. या ठिकाणी 1 आणि हे 6 7 आणि 3 10 यांची बेरीज येते 11, म्हणजे याला 9 नी पण भाग जात नाही, म्हणजे 11 नी भाग 100% जातो. किंवा तुम्ही 11ची कसोटी जर वापरली तर एकाडेक संख्येची बेरीज करून घ्या. 1 आणि 6 7 आणि 3 10 आणि हे 11 आणि हे सगळी बेरीज शून्याची येईल. यांचा फरक काढा, तो आला 11. हा जर फरक 11च्या पाड्यात असेल किंवा 0 असेल तर या संख्येला 11 नी भाग जात असतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 2 लगतच्या नैसर्गिक संख्येच्या वर्गातील फरक 31 आहे तर त्या संख्या आहेत. तर लक्षात ठेवा, यासाठी एक तुम्हाला मी ट्रिक सांगतो. जर 2 लगतच्या संख्येच्या वर्गातील फरक 31 असेल तर त्या 2 संख्यांची बेरीज ही 31 यायला पाहिजे. इथं जर आपण विचार केला तर 15 अधिक 16 या 2च संख्या आहेत ज्यांची बेरीज 31 येते, म्हणून याचं उत्तर आहे 15 आणि 16 पर्याय क्रमांक 2. यासाठी एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगतो. समजा 4 आणि 5 ह्या 2 संख्या घेतल्या, यांच्या वर्गातला जर फरक काढला तर 5चा वर्ग येतो 25 आणि 4चा वर्ग येतो 16. यांच्यातला फरक येतो 9, जो यांच्या ह्या 4 अधिक 5 इतकाच असतो. या पद्धतीने आणखी एक उदाहरण पाहूयात आपण. समजा 10 आणि 11 2 संख्या घ्या क्रमवार. 11चा वर्ग 121, 10चा वर्ग 100. दोन्हीची वजाबाकी करा, 21 आली आणि ह्या दोन्हीची बेरीज पण 21च येते. तर ही ट्रिक लक्षात ठेवा, कारण जर समजा मोठ्या संख्या आल्या किंवा मोठे फरक जर दिले तर आपल्याला वर्ग करून ते चेक करायची गरज नाही. फक्त कोणत्या 2 संख्येची बेरीज तेवढी येते एवढं चेक केले की तुम्हाला याचं उत्तर सांगता येतं. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पोर्टलवर सर्वच प्रश्न अवघड असतात असं काही नाही मित्रांनो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करून ठेवा. त्याचबरोबर 1 ते 20 पर्यंतचे घन पण पाठ करा. हे ज्यांना पाठ आहे त्यांना कमीत कमी 5 प्रश्न तोंडी सोडवता येतात. आता या ठिकाणी एक सोपा प्रश्न आहे. 363 मधून काय वजा केले असता पूर्ण वर्ग संख्या मिळेल. तर तुम्हाला माहित पाहिजे 361 हा 19चा वर्ग आहे. 361 म्हणजे 363 मधून जर आपण 2 वजा केलं तर आपल्याला मिळेल 361 ही वर्ग संख्या. म्हणून या ठिकाणी 363 मधून 2 वजा केल्यास वर्ग संख्या मिळेल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न आहे 4x चा 6वा घात अधिक 4 12x चा 4था घात अधिक 3x वर्ग वजा 2x वर्गला जेव्हा 2x वर्गने भागले जाते तेव्हा भागाकाराचा आलेल्या भागाकाराचा घातांक असेल. तर पहा या ठिकाणी 4x चा 6वा अधिक 12x चा 4था अधिक 3x घन वजा 2x वर्ग याला भागायचा आहे 2x वर्गनी. तर यापूर्वीच्या पण उदाहरणामध्ये आणि बैजिक राशीवर एक आपण व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यामध्ये भागाकार कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती दिलेली आहे, व्हिडिओ पाहून घ्या. तर आपण जर भागाकार केला तर 2 न डायरेक्टच्या सर्व संख्येला अगोदर 2 ने भागून घेऊया. या ठिकाणी जर 2 ने भागलं तर इथे या ठिकाणी 2 मिळेल
याला जर 2 भागलं तर 6 येईल, याला जर 2 भागलं तर 3/2 असेल आणि याला 2 भागल्यावर -1 येईल. आता आपण x वर्ग आहे, इथं x 6 आहे, तर या ठिकाणी वजा होतात, म्हणजे या ठिकाणी x चा चौथा येईल अधिक x चा चौथ्यामधून 2 वजा करा x चा दुसरा अधिक x च्या तिसऱ्यामधून 2 वजा करा नुसतंच x आणि x च्या दुसऱ्यातून दुसरा, म्हणजे या ठिकाणी नाही जरी काय लिहिलं तरी चालतं. तर याचा जो घातांक आलेला आहे तो हा 4 दिसतोय आपल्याला. तर आलेल्या भागाकाराचा घातांक आहे 4, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. एका व्यक्तीला वय विचारले असता तो म्हणाला त्याचे वय 2, 3, 3, 6, 12 आणि 36 लसावे आहे, तर त्याचं वय काढा. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की या ठिकाणी 2, 3, 3, 6, 12 आणि 36 या सर्व संख्यांनी भाग जाणारी जर लहानात लहान संख्या शोधली तर ती मिळते 36, किंवा तुम्ही लसावी पण काढू शकतात. तर या सर्वांचा लसावी आहे 36. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर असेल. इतके सोपे सुद्धा काही प्रश्न पोर्टलवर आहेत, त्यामुळे पोर्टलच्या प्रश्नाला अजिबात घाबरू नका. सगळेच प्रश्न अवघड असतात असं काही नाही, आणि जे काही अवघड प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांच्या ट्रिक्स आपण चॅनलवर दिलेल्या आहेत. यानंतर पाहूया पुढील प्रश्न लगेच. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 4, 5, 6, 15 आणि 18 ने पूर्ण भाग जाणाऱ्या सगळ्यात मोठा वर्गसंख्या कोणती आहे. म्हणजेच 4, 5, 6, 15 आणि 18 ने भाग जाणारी मोठी वर्गसंख्या शोधायची आपल्याला. मोठी वर्गसंख्या. तर सुरुवातीला आपल्याला 4, 5, 6, 15, 18 हा प्रश्न आपण तोंडी पण कसा सोडवतो हे पहा. या ठिकाणी जर आपण विचार केला तर ही वर्गसंख्या नाही हा पर्याय चुकीचा आहे, ही पण वर्गसंख्या नाही हा पण पर्याय चुकीचा आहे. 2 पर्याय चुकीचे झाले. त्यानंतर आता 256 आणि 900 राहिलेला आहे. तर 256ला 4 ने भाग जातो, परंतु 5 ने जात नाही, कारण एकक स्थानी 6 आहे, म्हणजे हा पण पर्याय चूक आहे. राहिला फक्त एकच पर्याय. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही प्रश्न सोडवू शकतात. मित्रांनो, आपल्या चॅनलवरील हा भाग 4 तुम्ही पाहत आहात, भाग 5 पाहत आहात. तर पोर्टलवर जेवढे काही पेपर आहेत तेवढे पेपर मला जर PDF तुम्ही पाठवलात व्हॉट्सअपवर तर सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे आपण चॅनलवर देणार आहोत. फक्त आपण PDF पाठवा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8856 046 142. तर या जर नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर PDF पाठवलात पोर्टलवरच्या प्रश्नाची तर प्रत्येक प्रश्न तुम्हाला या पद्धतीने सोडवून मिळेल. आणि यापूर्वी झालेले भाग 1, 2, 3 आणि 4 सर्व भाग पहा, कारण अतिशय सोप्या भाषेमध्ये स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त मित्रांना लिंक शेअर करा. महाराष्ट्रातील एकमेव चॅनल जे गणिताचं आहे ते आपल्या सोबत आहे. गणिताबद्दल कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. यानंतर आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये लगेच. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.